नाही. आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात, त्या भगिनींचं कुंकू पुसलं जातं. ह्याची जबाबदारी तुमच्या आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे. आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला, तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो. तर तो म्हणला माझ्यावर एकही केसेस नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये. हे बघा. आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं. आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा. गायवाल टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो. मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा. तर दादा काही खुलासा करायला तयार नाही. आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले. मी भाजप म्हणून भांडतच नाही, पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून. मग भाजपाने मग त्यांचे सोशल मीडिया मग माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर बळी मार. अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवलवर काय करायचं, तुम्ही माझ्यावर का विचारता? मी काय केलं तुमचं? मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे. हा माझा साधा प्रश्न.